कंबाईन पूर्व परीक्षा 2025 बुद्धिमापन चाचणी आणि अंकगणित सेक्शनमध्ये बी सेटमध्ये 84वा प्रश्न बघा. 10 पुस्तकांची सरासरी किंमत 16 रुपये आहे. 8 पुस्तकांची सरासरी 9.5 रुपये आहे. एका पुस्तकाची किंमत दुसऱ्यापेक्षा 40% जास्त आहे. तर त्या किमती किती? म्हणजे 16 ही 10 पुस्तकांची सरासरी आणि पहिल्या 8 पुस्तकांची 9.5 रुपये. तर मग राहिलेली जी 2 पुस्तकं आहेत, त्या 2 पुस्तकामध्ये एकाची दुसऱ्यापेक्षा 40% जास्तीची किंमत आहे. तर आपल्याला उत्तर काढायचे 10 पुस्तकांची किंमत 160 रुपये येते, कारण त्यांची सरासरी किंमत 16 रुपये आहे. 8 पुस्तकांची किंमत येते 76 रुपये, कारण त्यांची सरासरी 9.5 रुपये आहे. 2 पुस्तकांची बेरीज किती यायला पाहिजे, कारण त्या दोघांमधला फरक म्हणजे 160 वजा 76 म्हणजे 84 रुपये. आणि समीकरण आपल्याला माहिती आहे, एक्स हे पहिले पुस्तक धरलं तर दुसरं पुस्तक 40% जास्त म्हणजे 1.4 गुणिले एक्स. मग एक्सची किंमत काढून आपल्याला लक्षात येतं की ते 2 पुस्तकांची किंमत ही 35 रुपये आणि 49 रुपये अशी आहे.